शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडली। याबाबत अधिक माहिती अशी की निफाड तालुक्यातील थडीचारोळे गावातील कचेश्वर नागरे वय वर्ष 80 यांच्या अंगावर सख्ख्या भावाच्या कुटुंबियांनी डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले। या घटनेबाबत कचेश्वर नागरे यांचा मुलगा संजय नागरे यांनी माहिती दिली। गेल्या 7 ते 8 वर्षापासून थडीचारोळे गावात नांदूर मध्यमेश्वर चांगदेव महादू नागरे आणि कचेश्वर महादू नागरे यांच्यात शेतीचा वाद सुरू होता। मात्र माझे वडील कचेश्वर महादू नागरे आणि आई जिजाबाई नागरे वयोवृद्ध असून एकटेच राहत होते। माझा भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामासाठी बाहेर गेला होता। याचाच फायदा घेत माझ्या वडिलांवर डिझेल सदृश पदार्थ फेकून तिकडून पळ काढला, असं संजय नागरे यांनी सांगितले। आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागरे बंधूंमध्ये शेतामधील वडिलोपार्जित विहिरीवरून वाद आहे। कचेश्वर नागरे हे मंगळवारी शेतातील घराजवळ साफसफाई करत होते। ते घरात एकटेच होते। हीच संधी साधून त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नागरे आणि भाऊजाई यांनी पुतण्यांनी कचेश्वर नागरे याच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले। आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कचेश्वर नागरे वाचण्यासाठी साईडबाहेर पळायला लागले। त्यांचा आवाज ऐकून कचेश्वर नागरे यांचे कुटुंबीय धावत बाहेर आले। तोपर्यंत चांगदेव नागरे आणि त्यांचे कुटुंब तिथून पसार झाले होते। यानंतर कचेश्वर नागरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र 95% भाजल्यामुळे कचेश्वर नागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। यानंतर नागरे कुटुंबियांनी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे।